मराठीतच नव्हे तर कदाचित अन्य भारतीय भाषा किंवा बॉलिवूडमध्येही झाला नसेल असा एक आगळा वेगळा प्रयोग बायोस्कोपच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। हा चित्रपट का पाहाल याची कारणं। पहिलं कारण, 4 दिग्दर्शक, 4 संगीतकार आणि 4 कवितांवरील 4 लघु चित्रपट हे एकाच चित्रपटात पाहावयास मिळणार आहेत। कविता घेऊन त्या कवितांवर पटकथा लिहून चित्रपट सादर करण्याचा हा आगळा वेगळा प्रयोग आहे। मराठीतील विजू माने, गजेंद्र अहिरे, गिरीश मोहिते, रवी जाधव या 4 दिग्दर्शकांनी एकत्र येऊन बायोस्कोपचा खेळ मांडलाय। त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एक होता काऊ, दिले नादा, बैल आणि मित्रा या 4 लघुपटांचा मिळून बायोस्कोप हा चित्रपट तयार झालाय। दुसरं कारण, गुलजार। हिंदीतील सदाबहार व संवेदनशील ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांचा आवाज बायोस्कोप चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा ऐकता येणार आहे। तिसरं कारण, दमदार स्टारकास्ट। नीना कुलकर्णी, विना जामकर, स्पृहा जोशी, कुशाल बद्रिके, कवी संदीप खरे, मंगेश देसाई, स्मिता तांबे, सागर कारंडे, उदय सबनीस या बहादर कलाकारांनी चित्रपटात अभिनय केलाय। चौथं आणि शेवटचं कारण, चित्रपटाचं संगीत। या सिनेमासाठी खास थीम सॉन्ग बनवण्यात आलं असून पीपली लाईफ फेम रघुवीर यादव यांनी या थीम सॉन्गला आवाज दिलाय। त्यांनी मराठीत अभिनय केला असला तरी मराठीत गाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे।